हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 10वीची परीक्षा आता जवळ येत आहे. तसतशी तुम्ही अभ्यासाची जोरदार तयारी करत आहात की नाही? चला तर मग आजपासून आपल्याला घरातील भिंती रंगवायच्या आहेत. पण त्यासाठी ब्रश पेनचा वापर न करता कागद पेनचा वापर करायचा आहे. अवघड किचकट वाटणाऱ्या प्रश्नांना साधे सोपे करूया. चला तर मग मुलांनो, तुम्ही तयार आहात कागद पेन घेऊन? आज आपण इतिहासातील काही सविस्तर प्रश्नोत्तरे भिंतीवर रंगवूया. आता प्रश्न पाहूया. वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. याचे तुम्ही 5 पॉईंट्स लिहून ठेवायचे आहेत कागदावर. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रवादी भावना विकसित करणे. प्रभाकर वर्तमानपत्रातून फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास लिहून भारतीयांना प्रेरणा दिली. केसरी, मराठा, दर्पण, ज्ञानोदय इत्यादी वर्तमानपत्रांनी प्रेरक लेख लिहिलेत. सामाजिक, धार्मिक, राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन तत्कालीन प्रश्नांना वाचा फोडली. तत्कालीन म्हणजे त्या काळातील. वर्तमानपत्रांनी तत्कालीन समाजातील अनिष्ट चालीरीती, परंपरा याविरुद्ध जनमत जागृत करून हिंदू प्रकाश वृत्तपत्राने विधवा विवाहाचा पुरस्कार केला. हे 5 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहिणं सहज सोपं होईल. आणि हे तुम्ही समोर भिंतीवर लावून ठेवायचं आहे. आलं मग तुमच्या लक्षात भिंत कशी रंगवायची? आता आपल्याला पुढचा प्रश्न बघूया. उपयोजित कलाक्षेत्रात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? आता उपयोजित कलाक्षेत्रात समावेश होणाऱ्या गोष्टी: औद्योगिक क्षेत्र, जाहिरात क्षेत्र, मुद्रण तंत्रज्ञ, संगणकावर भेटकार्ड, रंगमंचावरील नेपथ्य, चित्रपट, दूरदर्शनसाठी लागणारे तंत्रज्ञान, दागदागिने, मौल्यवान वस्त्र, कलाकुसरीची भांडी, नक्षीची भांडी, कापड, काचेच्या वस्तूंची निर्मिती इत्यादी. आता हे 4 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिणं सहज सोपं होईल. आणि ते तुम्ही समोर भिंतीवर लावून ठेवा. असेच आपण वेगवेगळे प्रश्न पाहणार आहोत या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करणं सहज आणि सोपं व्हावं, मोठमोठी प्रश्नांची उत्तरं लिहिताना त्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून महत्त्वाचे मुद्दे कसे लक्षात ठेवायचे ते आपण या व्हिडिओतून शिकलो. आणि असेच व्हिडिओ आता यापुढे मी तुमच्यासाठी अपलोड करणार आहे. फक्त तुम्ही ते भिंतीवर लिहून ठेवायचे आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. कमेंट्स करा. व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद.